लातूरच्या MIDC परिसरातील एका फॅक्टरीला भीषण आग लागल्या. आगीत एक जण जखमी झाले असून फॅक्टरीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. लातूर शहरातील MIDC परिसरातल्या एका फॅक्टरीत आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत एक जण जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात फॅक्टरीचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आग लागल्याचे नेमके कारण अद्याप कळालेले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होत जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. दरम्यान लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत फॅक्टरीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली आहे याचा तपास सध्या सुरू आहे. महापौर मॅडम, मी आमच्या कार्यालयामध्ये असताना आम्हाला एक फोन आला आणि तिथं आम्हाला अशी माहिती मिळाली की MIDC मध्ये मुनळ इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागलेली आहे. तात्काळ महापौर मॅडम, मी स्वतः आणि आमचे शहराध्यक्ष किरण जाधव आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि तिथं प्राथमिक माहिती घेतली असता कळालेली. प्राथमिक माहिती घ्यायच्या आधी आम्हाला कळालं की फायर ब्रिगेड ऑलरेडी स्पॉटवर जाऊन आम्ही त्यांनी आग आटोक्यात आणलेली आहे. आणि प्राथमिक माहिती घेतली असता एक बर्न्ट इंजुरी आहे, पण आता त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत अजून जास्ती काही माहिती मिळालेली नाहीये. लहाने हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे असं माहिती कळालेली आहे. आणि आग लागायची प्राथमिक कारण एक्झॅक्टली काय आहे ही अजूनपर्यंत कळालेलं नाहीये, कारण की फायर ब्रिगेडची ऑथॉरिटीज आहेत ज्यांना आम्ही बोललेलो आहोत, तर ते अजून आग विझवण्यामध्ये आणि आग विझल्यानंतरची कुलिंग ऑफ करणं आवश्यक असतं त्याच्यामध्येच बिझी आहेत. एकदा पूर्णपणे इथलं परिस्थिती नियंत्रण आली तशी तर नियंत्रण झालीच आहे, पण 100% परिस्थिती नियंत्रण आल्यानंतर मग त्या गोष्टी त्या सखोलात जाऊन आग लागण्याची नेमकी काय कारण आहेत ते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला त्या बाबतीत रिपोर्ट देतील.